हॅलो. सर्वप्रथम नमस्कार सर्वांना. हे जे आजचं लेक्चर आहे ते आपलं शेकडेवारीवरती आहे आणि हे सर्व एक्झाम्पल आलेले आहेत बघा पोलीस भरतीसाठी. तर बघा पहिलं उदाहरण मी घेतलेलं आहे. एका परीक्षेत 30% विद्यार्थी नापास झाले व 350 विद्यार्थी पास झाले तर किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती? क्वेश्चन मार्क. ऑप्शन आहेत 500, 600, 450, 650. बघा 30% विद्यार्थी काय झालेत? नापास झालेत. टोटल किती असतात रे? टोटल असतात 100%. 100% असतात. ओके. त्याच्यामधून 30% नापास झालेत म्हणजे उरले किती रे? 100मधून 30 गेले, खाली किती राहिले? 70%. 30% ते नापास आहेत, मग 70% काय आहेत रे? पास आहेत. आणि आपल्याला इथे दिलेली बघा संख्या जे की पास झालेले विद्यार्थी 350 विद्यार्थी पास झालेत, म्हणजे टक्केवारीमध्ये बोलायचं म्हटलं तर 70% विद्यार्थी पास झालेत. ओके. मग इथं नाही का रेशोमध्ये लिहायचं. 70% म्हणजेच आपल्याला किती दिले? 350 दिलेलं आहे. तर आपल्याला विचारलं आहे काय? तर त्या एक्झाममध्ये किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली? ओके. तर मग 100% म्हणजे एक्स माना, तिरकस गुणाकार करा, म्हणजेच एक्स बरोबर ती जी एक्सची पुढची संख्या असते ती भागाकारमध्ये जाते. बघा स्टेप वाढवत बसत जाऊ नका. बघा 350 हे 100 गुणाकारमध्ये जाईल गुणिले 100 छेदामध्ये जी एक्सच्या समोरची संख्या आहे ती ऑलवेज नाही का डिव्हायडेशनमध्ये असते, बघा भागाकारमध्ये असते. मग हा शून्य कॅन्सल झाला, हा शून्य कॅन्सल झाला. 7 5 किती रे? 35. इथं 5 आलं. गुणाकारमध्ये 100 शिल्लक आहे. 5 गुणिले 100 गुणाकार किती आला? 500. म्हणजे त्या एक्झाममध्ये बसलेले विद्यार्थी एकूण किती? 500 विद्यार्थ्यांची संख्या आहे. ऑप्शन क्रमांक आपला काय असणार आहे? 1 असणार आहे. खूप सोपं आहे बघा. पोलीस भरतीचं गणित आहे का खूप सोपं, म्हणजे सोपा पॅटर्न विचारला जातो कम्पॅरिझन विथ MPSC. बघा आता दुसरा काय होईल? दुसरा प्रकार काय दिलेला आहे? 25चे 40% प्लस 20चे 60% बरोबर क्वेश्चन मार्क. तर ऑप्शन दिलेत 12, 23, 22 आणि 13. काय करायचं? गणितामध्ये नाही का चाचीचे जे षष्टी विभक्ती मराठी व्याकरणमध्ये चाचीचे जे प्रत्यय आलेत त्या ठिकाणी काय करायचं? ते प्रत्यय काय सांगतात? गणित भाषेमध्ये गुणाकार घ्यायला सांगतात, म्हणजे गुणाकार घ्यायचा असतो. तसंच जिथं चे दिसेल, चा दिसेल वगैरे वगैरे षष्टीची विभक्ती, षष्टीचे प्रत्यय, त्या ठिकाणी काय करायचं? आपल्याला गुणाकार हे साईन वापरायचं आहे. तर बघा 25चे 40% म्हणजे 25 गुणिले 40% म्हणजे काय असते? भागिले 100. ओके. बेरजेमध्ये 20चे 60% भागिले 60ला करा, नाही ते सर्वांना करा, कारण गुणाकार आहे अंशस्थानी. सगळ्यांना केलं तरी छेद चालते गुणाकार असल्या. बघा हा शून्य कॅन्सल, हा शून्य कॅन्सल, हा कॅन्सल, हा कॅन्सल झाला. आता इथं हे करण्यापेक्षा एक काम करा. 25 1 25, 25 चौक किती रे? 100 आणि 4 10 किती? 40, वरती 10 आलं. हे शून्य कॅन्सल झाले. 6 दोन्ही किती? 12, म्हणजे अंशस्थानी असं राहिले बघा 10 अधिक किती? 6 दोन्ही किती? 12. मग 10 आणि 12 किती रे? 10 आणि 12 किती? 22. मग ह्या क्वेश्चनचा आन्सर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक 3 असणार आहे. ओके. आता नेक्स्ट प्रकार पाहूया. बघा आपल्या समोर आहे प्रकार असा आहे बघा, तो दिसतंय ना? हां. एका आयताची लांबी 40%नी कमी केली व रुंदी 20%नी वाढवली तर क्षेत्रफळ किती टक्के कमी होईल? ओके. आता आयत वगैरे काढत बसू नका, आपला वेळ वाया जाईल त्याच्यामध्ये. ऑप्शन दिलेत 32, 40, 28 यापैकी नाही. हे सर्व पोलीस भरतीला आलेले गणित आहेत बघा. तर बघा 40%नी कमी झाली. तुम्ही व्हेन आकृतीने बी सोडवू शकता हे, नाही तर मी सांगतोय ते स्ट्रक्चरने सोडवा. बघा एक स्ट्रक्चर आहे असं एक्स गुणिले वाय छेदामध्ये 100. आता मध्ये मी पेस का सोडला आहे? जर कमी शब्द आला तर वजाबाकीचं साईन वापरायचं. वाढीव प्रॉफिट झालेला असेल, नफा झालेला असेल, वाढ झालेली असेल, ओके, तर त्यासाठी नाही का प्लस चिन्ह वापरायचं असतं. समजतंय?
कमी असेल, तोटा असेल, सुटा असेल त्या ठिकाणी वजा चिन्ह वापरायचं. मग इथं काही येऊ शकता. मी तर मायनस दिलं, इथं प्लस, डिपेंड्स ऑन क्वेश्चन. तर इथं बघा काय दिले, एका आयताची लांबी 40% कमी झाली. कमी म्हटलं की मग वजा त्या संख्येला नाही का साईन अटॅच करायचं, म्हणजे वजा 40 झाली ते. व रुंदी 20% वाढवली. वाढवली म्हणजेच काय, प्लस साईन द्यायचं. बघा 20% वाढवली. आता नंतर स्ट्रक्चर काय सांगते, XY म्हणजे त्या ज्या संख्या त्यांचा गुणाकार करा आणि छेदामध्ये 100 लिहा आणि त्याचं कॅल्क्युलेशन करा. बघा अगोदर चिन्हांचा गुणाकार करावा लागेल. वजा गुणिले अधिक काय होतं, वजा 40 गुणिले 20 गुणाकार नाही करत मी, फॉर्ममध्ये लिहितो बघा. त्या बघा 40 गुणिले 20 छेदामध्ये किती रे, 100. हा शून्य कॅन्सल, हा शून्य कॅन्सल आणि हा बी कॅन्सल झाले. समजलं. 4 दुनी 8 आलं. हे वजा 8 आणि हे 40 मिळून किती झाले रे, वजा 48. बेरजेमध्ये किती, 20 आहे. मग वजा आणि अधिक एकत्र जर आले तर ऑलवेज सबट्रॅक्शन केले जाते बघा. मग 48मधनं 20 जर गेले, खाली किती राहिले रे, 28 राहिले. मोठी संख्या कोणती आहे, ती आहे 48. त्याचं साईन काय आहे, वजा आहे. मग आन्सरला ते वजा लागू केलं. वजा काय दर्शवतं रे, कमी होणार आहे, कमी. प्रश्नामध्ये डायरेक्ट दिलं, इथं वजा तुम्ही म्हणताना 28 नाही आहे, पण वजाचा अर्थ काय होतो की कमी झाली. प्रश्नामध्ये दिले क्षेत्रफळ किती टक्क्यांनी कमी होईल, तर ते किती टक्क्यांनी कमी होणार आहे, 28%. ऑप्शन क्रमांक काय असणार आहे तुमचा, 3 असणार आहे. चला नेक्स्ट प्रकार बघा. 300 रुपयाची वस्तूची किंमत 360 रुपयाला झाली, तर मूळ किमतीत शेकडा किती वाढ झाली. मूळ किमतीत बघा. आता मी दुकानात गेलो, 300 रुपयाला वस्तू घेतली आणि तिची वाढ नाही का किती झाली, आता 360 रुपयाला वाढ झाली. म्हणजे 360ला झाली ती वस्तू. वाढ किती झाली रे, 360 रुपये झाली. मग मी काय केलं, 360मधनं 300 वजा केले, बरोबर ते किती आले, 60 आले. मूळ किंमत माझी नाही का 300 होती ना अगोदर, 300 रुपयावर माझी वाढ किती झाली रे, 60 रुपये वाढ झालेली. मग 100 किती, तर मग मला काय करावं लागणार आहे, शेकडा म्हणले की 100 असते, 100ने गुणाकार करावं, गुणावं लागणार आहे ते फ्रॅक्शनला. आता बघा हा शून्य कॅन्सल झाला, हा शून्य कॅन्सल झाला, हा शून्य कॅन्सल केला. ओके. आता ह्या 3ने काय करायचं, वरती नाही का भाग जातोय, भाग द्यायचा. 3 दोन्ही किती, 6. 2 गुणाकारमध्ये 10 नाही का अंशस्थानी शिल्लक राहिले. मग 92 किती रे, 20%. 20%नी काय झालेली त्या ठिकाणी वाढ वस्तूच्या किमतीमध्ये झालेली आहे. ऑप्शन क्रमांक आपला 1 असणार आहे. खूप सिंपल आहे बघा. हा क्वेश्चन मी शेवटी का घेतला आहे, बरेच विद्यार्थ्यांना हा कन्फ्युजन करणारा क्वेश्चन आहे बघा, आणि होतात कन्फ्युजन. तर बघा मी नाही का ते कन्फ्युजन नाही का दूर करणार आहे तुमचं. राम आणि श्याम असे 2च उमेदवार ग्रामपंचायत निवडणुकीस उभे होते. रामला एकूण मताच्या 30% मते पडली. जे एकूण मत आहे 30% मत पडली कोणाला, रामला. परंतु त्याला श्यामपेक्षा 260 मते कमी पडल्यामुळे तो पराभूत झाला. तर या निवडणुकीत एकूण किती जणांनी मतदान केले, क्वेश्चन मार्क. ऑप्शन दिले तुम्हाला 455, 650, 700, 675. आता बघा तुम्हाला मी नाही का एकदम नाही का खोलवरती सांगतोय बघा. आता 100% मतदान झाले, हे नाही का 100%च आहे. ओके, हे 100% मतदान झालेले. ओके. तर ते काय झाले, राम आणि श्यामपैकी नाही का रामला एकूण मताचे 30% पडलेत. आता एकूण मताचे 30% रामला पडले, तिथं मी राम शब्द लिहितो. आणि रामला किती मतं पडलेत रे, एकूण मताच्या 30%. बरं इथं 30 लिहिले. मग उर्वरित कुणाला पडलेत रे, म्हणजे तो व्यक्ती असणार आहे श्याम. बघा 100वर 30% जर गेले म्हणजे 30 नाही का टक्के रामला पडलेत, 70% उरले ना त्यातून. 100मधून 30 गेले, खाली किती राहिले, 70% हे श्यामला पडले. ओके. आता पुढील क्वेश्चन काय दिला आहे, परंतु त्याला श्यामपेक्षा 260 मते कमी पडल्यामुळे तो पराभूत झाला. बघा ह्यांचं नाही का हे 70% श्याम आहे, राम किती 30%. ह्यांची जी नाही का डिफरन्स कळतो ना, जो फरक आहे तो फरक आपल्याला काय दिलेला आहे, 260चा दिलेला आहे. म्हणजे 70% आणि हे 30% यांच्यामधला गॅप कितीचा आहे,
तो गॅप आहे का 260चा दिलेला आहे. मग 30मधनं काय करा, 70मधनं 30 वजा करा. बघा 70 वजा 30 किती आलं रे? 40 आलं. 40 आलं का? 40% मतदान म्हणजेच किती आहे रे? ते आहे 260. 260. ओके. तर मला पूर्ण मतदान किती झाले क्वेश्चनमध्ये विचारले, म्हणजे 100% मतदान म्हणजेच एक्स असणार आहे. बरोबर. आता मी तुम्हाला अगोदरच्या क्वेश्चनमध्ये सांगितलं एक्सच्या समोरची संख्या भागाकारमध्ये जात असते, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे डायरेक्ट स्टेप वाढवण्यापेक्षा नाही का मी एक्स बरोबर लिहितो. हे 100 गुणिले 260 होणार आहे किंवा 260 गुणिले 100 होणार आहे. छेदामध्ये एक्सच्या पुढची संख्या भागाकारमध्ये जात असते. इथं 40 आले बघा. बरोबर. हे 0 कॅन्सल, हा 0 कॅन्सल झाला. आता 4ने काय करा, 100ला भाग द्या. 4ने जर भाग दिला 100चा चौथा हिस्सा म्हणजे 4 तुकडे होणार आहे 100चे. मग एक तुकडा किती असणार आहे? 25चा असणार आहे. समजते? भाग दे तुमच्या पद्धतीने. आता 25 गुणिले 26 आहे. मला एक माहिती बघा, मी आता डायरेक्ट असा गुणाकार करणार नाही. मला एक माहिती, काय माहिती? ह्या 26मध्ये 25 आहेत. मग 25 गुणिले 25 जर केलं तर किती येणार आहे? 25चा वर्ग 625. परंतु आणखी एक 25 राहिला आहे, 625 आणि आणखी एक 25 मिळून किती झाले? 650 झाले. बरं, तुमच्या पद्धतीने गुणाकार करा. म्हणजे 650 त्या ठिकाणी काय झालेलं आहे? सर्व मतदान झालेलं आहे. तर ऑप्शन क्रमांक आपला काय असणार आहे? 2 असणार आहे. मित्रांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाडक्या मॅथ सोल्युशन बाय चव्हाण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्कीच तुम्हाला ह्या पोलीस भरतीमध्ये नाही का फायदा होणार आहे. पोलीस भरती असू द्या, सरळ सेवाची कोणती भरती असू द्या. ओके. नक्कीच गणित विषयामध्ये, बुद्धिमत्तामध्ये तुम्हाला फायदा होणार आहे. आपल्या चॅनलला नाही का, आपल्या चॅनल बरोबर ते राहा. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.